नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष विश्लेषणामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राच्या जमीन महसूल कायद्यांमध्ये झालेल्या एका खूप मोठ्या, खरंतर क्रांतिकारक बदलाविषयी बोलणार आहोत. एक असा बदल ज्यामुळे नागरिकांचं आयुष्य खूप सोपं होणार आहे. ही भावना आपल्यापैकी अनेकांना नक्कीच परिचयाची असेल, नाही का? जुनी किचकट व्यवस्था, सततची सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ आणि सगळ्यात जास्त त्रासदायक म्हणजे दुहेरी कर. या सगळ्यामुळे जमीन मालक अक्षरशः हैराण झाले होते. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. तर जुन्या व्यवस्थेत नेमकी अडचण काय होती? बघा, दोन मोठ्या समस्या होत्या. पहिली म्हणजे दुहेरी परवानगी. म्हणजे कसं, आधी नियोजन प्राधिकरणाकडून मंजुरी घ्या, मग जिल्हाधिकारी कार्यालयात जा. दोन्ही ठिकाणची परवानगी आवश्यक होती. आणि दुसरी, सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे दुहेरी कर. विचार करा, एकाच जमिनीसाठी महसूल विभागाला दरवर्षी एनए टॅक्सही भरायचा आणि त्याच जमिनीवर स्थानिक प्राधिकरणाला प्रॉपर्टी टॅक्सही भरायचा. म्हणजे त्रासही दुप्पट आणि खर्चही दुप्पट. पण आता या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी एक नवीन आणि अतिशय सोपा मार्ग आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा अधिनियम 2025. या कायद्याने जुन्या नोकरशाहीच्या जाळ्यातून सुटका केली आहे. आणि या नवीन कायद्यामागचं ध्येय अगदी साधं, सोपं आणि सरळ आहे. एक जमीन, एक परवानगी, एक कर. याच एका तत्वामुळे संपूर्ण प्रक्रिया आता सोपी आणि पारदर्शक झाली आहे. याचा थेट फायदा म्हणजे वेळ आणि पैसा या दोन्हींची मोठी बचत होणार आहे. चला तर मग या बदलाच्या अजून खोलात जाऊया. या नवीन जमीन रूपांतरण प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. ते दूर करून खरं वास्तव काय आहे हे समजून घेऊया. सगळ्यात मोठा गैरसमज तो म्हणजे लोकांना अजूनही वाटतं की जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक वापराची म्हणजेच एनएस सनद मिळवणं बंधनकारक आहे. पण यात कितपत तथ्य आहे? इथेच खरा बदल आहे. डीम्ड एनए ही एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाची संकल्पना लागू झाली आहे. नवीन कलम 42 असं म्हणतं की एकदा का नियोजन प्राधिकरणाने तुमच्या बांधकाम आराखड्याला मंजुरी दिली की झालं, ती जमीन आपोआप अकृषिक मानली जाईल. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन वेगळी परवानगी घेण्याची आता अजिबात गरज उरलेली नाही. दुसरा एक सामान्य गैरसमज की ही प्रक्रिया आजही तशीच वेळखाऊ, किचकट आणि कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेली आहे. पण असं आहे का? अजिबात नाही. वास्तव याच्या अगदी उलट आहे. आता संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि सुटसुटीत झाली आहे. फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच BPMS द्वारे ऑनलाईन अर्ज करायचा. दुसरं, फक्त एकदा रूपांतरण प्रीमियम भरायचा. आणि तिसरं, मंजुरी मिळाली की तुमच्या सातबारा उतार्यामध्ये आपोआप बदल होतो. सगळं काही ऑनलाईन. किती सोपं आणि वेगवान झालंय हे. आता येऊया पैशांच्या बाबतीतल्या सगळ्यात मोठ्या गैरसमजाकडे. अनेकांना वाटतं की तो वार्षिक एनए कर अजूनही कायम आहे आणि तो दरवर्षी भरावाच लागेल. तर ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. ती जुनी, कधीही न संपणारी वार्षिक कर प्रणाली आता कायमची बंद झाली आहे. त्याऐवजी फक्त एकदाच रूपांतरण प्रीमियम भरायचं आहे. म्हणजे एकदा भरा आणि कायमची चिंता मिटवा. आणि हा प्रीमियम किती असेल हे दरसुद्धा पूर्णपणे पारदर्शक आहेत. बघा, सुधारित कलम 47 अ नुसार हे दर तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि रेडी रेकनरच्या बाजारमूल्यावर आधारित आहेत. यामुळे सगळा व्यवहार स्पष्ट आणि स्वच्छ झाला आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा ज्यामुळे अनेक लोकांचे आर्थिक व्यवहार अडकून पडले होते, तो म्हणजे बँकेचं कर्ज. आजही अनेकांना वाटतं की एनएस सनद असल्याशिवाय बँक कर्ज देत नाही. पण थांबा, हे चित्र आता पूर्णपणे बदललंय. 10 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयात अगदी स्पष्टपणे नमूद केलं आहे की कर्जासाठी बँका वेगळ्या एनएस सनदचा आग्रह धरणार नाहीत. म्हणजे काय? तर तुमचा जो मंजूर केलेला बांधकाम आराखडा आहे तोच आता पुरेसा आहे. कायदा लोकांच्या सोयीचा कसा बनवला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे, आता या कायद्याच्या एका अत्यंत दूरदृष्टीच्या आणि पर्यावरणपूरक पैलूकडे वळूया. हा मुद्दा महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या सार्वजनिक हिताच्या आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी प्रीमियममध्ये तब्बल 100% सूट देण्यात आली आहे. खरंच, राज्याच्या हरित ऊर्जा धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हे खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल आहे. तर मग या सगळ्या बदलांचा सार काय? याचा महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे? हे आहेत आपले नवीन अधिकार, जे आपलं भविष्य निश्चितच उज्ज्वल करतील. या संपूर्ण विश्लेषणातून काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिली, वेळेची बचत. दुसरी, पैशांची बचत. तिसरी, पारदर्शक आणि डिजिटल प्रक्रिया. चौथी, बँक कर्ज मिळवणं आता सोपं झालंय.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीवर आपलं नियंत्रण वाढलं आहे आणि आपल्या अधिकारांचं सक्षमीकरण झालं आहे. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सरकारने तर हे अडथळे दूर केले आहेत, मग आता या नवीन संधींचा उपयोग करून आपण आपल्या महाराष्ट्राचं भविष्य आणखी उज्ज्वल कसं घडवणार यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.